त्याचबरोबर सुनील जाधव सर यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान सभासद आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे आदरणीय कुंभार सर देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि तुम्हाला घेऊन जात आहोत सेमीफायनल क्रमांक 2 कडे घेऊन जात आहोत, जिथे श्री चौनेश्वर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अभय 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पहिला बॉल खेळण्यासाठी प्रबोध त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केले, गॅपमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय डीप मिड विकेटला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रबोधच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग चौकार. गोलंदाजी मार्गवरती तरुण सोनवणे यांना तुम्ही पाहताय, जे टीमचे कॅप्टन आहेत. पहिला बॉल सुरुवात अभय 11ने चांगली केली आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. आता मजा येईल या मॅचमध्ये, कारण एका बाजूला तुम्ही पंकजदादा बाडकर यांना पाहताय तर दुसऱ्या बाजूला राजीवजी शिर्के यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलला सोडून दिलंय, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आणि वाईट बॉल येतोय. 5 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. चांगली मॅच प्रेक्षकांना मागील मॅच पाहायला मिळाली. 62 रन्स करायच्या होता. मनीष मांढरे ब्रँड ऑफ व्हाईट टेनिस क्रिकेट चांगली फलंदाजी केली. बॅकफुटला गेले, हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत, एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळते आणि यानंतर लगेचच या स्पर्धेची मेगा फायनल आपण खेळवणार आहोत. त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. इथे मात्र हा बॉल वाईड आहे. पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर अभय 11 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, फलंदाजी करते. अभय 11 संघाने पाठीमागचे 4 टॉस जिंकले होते, परंतु सेमीफायनल मध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करायला लागते अभय 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर श्री चौनेश्वर 11 संघ खऱ्या अर्थाने बोरगाव गावचं देवस्थान किंवा बोरगाव गावचं ग्रामदैवत आहे चौनेश्वर आणि याच नावाने हा संघ प्रस्थापित केलाय पंकजदादा बाडकर यांनी. बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग आहे, कट शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट कव्हरच्या मधून या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा बॉल ज्या पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेर टाकला, बॅकफुटला गेले, बॉडी वेट थोडंसं पाठीमागे ढकललं आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. स्पोर्ट ऑन डॉट इन लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. पहिली इनिंग आहे. अभय 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली क्रिकेट स्पर्धा अंतिम चरणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग. हा फटका अवे फ्रॉम द बॉडी केला, मिडल ऑफ द बॅट केलाय, स्वीपर कव्हरला आणखी एक दिमागदार स्टाईल मध्ये ठोकलेला एक क्लासिकल ड्राईव्ह. प्रमोद चिकणे जांभळी ब्रँडेड स्ट्रोक, 4 धावा चौकार. काय फटका खेळला होता पा. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर असणारा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळला आणि इथे ज्या पद्धतीने आवाज बॅटचा आमच्यापर्यंत पोहोचला, या स्ट्रोक वरती 4 धावा लिहिल्या होत्या चौकार. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. प्रमोद चिकणे
पॉवर प्ले मध्ये अप्रतिम बॅटिंग करताना आपण त्यांना नेहमी पाहतो. आज देखील मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त फलंदाजी करताना प्रमोद चिकणे यांना तुम्ही पाहताय. तरुण सोनवणे कमबॅक करावा लागेल. 4 बॉल महागडे ठरलेत आतापर्यंत आपण विचार केला तर. हाई बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलनी धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते 17 नो लॉस. अभय 11. अभय 11चा तुम्ही डगआउट पाहिला तर पाठीराखे त्या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. हा ही बॉलची दिशा पाहावी लागेल. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं वन्स मोर वन्स अगेन. आणखी एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. तरुण सोनवणीची बॉलिंग अनालिसिस पाहिली ना तर या षटकामध्ये तब्बल 4 वाईट टाकताना पण तरुण सोनवणे यांना पाहतोय. खराब लाईन मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये धावा खूप दिल्यात. आणखी 2 बॉल बाकी आहेत. फुलटॉस आहे. इथे क्षेत्ररक्षकाने चुकी केलेली नाहीये आणि फुलटॉस वरती ऑन साइडला एक चांगला झेल फलंदाज क्रमांक 1 इथे प्रमोद चिकणे बाद होताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॉल क्रमांक 5 वरती तरुण सोनवणे लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला जोरात मारायला गेले. टायमिंग नव्हतं. क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाही. फर्स्ट अटेम्प्ट मधून बॉल सुटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिले 5 बॉल तुम्ही पाहिले तर 18 धावा खर्च केले. बापू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत परंतु आतापर्यंत एकही बॉल त्यांनी फेस केलेला नाही. परंतु ऋषी आलेत मैदानाच्या आतमध्ये जे आता स्ट्राईक एंडला जाताना आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल आहे. 18 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याची संधी. विकेट. OUT डायरेक्ट हिट. धोक्याची घंटा. क्या बात आहे. काय अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. अगदी रॉकेट थ्रो. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळेल. रिप्ले टेलिकास्ट पहा. क्या बात आहे. डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळला होता. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते. डायरेक्ट थ्रो इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. ऋषी मैदानाच्या आतमध्ये आले आणि ऋषी मैदानाच्या बाहेर चाललेत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिलं षटक आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 बॉल टाकण्यात आले. परंतु 9 बॉलमध्ये शेवटचे जे 2 बॉल होते त्या 2 बॉलवरती विकेट आल्यात. 4 वाईट टाकण्यात आले. 2 चौकार आले आणि 2 धावांचा 1 स्ट्रोक पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत पहिलं षटक जे आहे ते नाट्यमय षटक राहिले. 18 वरती 2 विकेट्स अशी स्थिती आहे. अभय 11 सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. आणि फिल्डिंग करणारी टीम तुम्ही प्लीज प्रत्येक बॉलवरती फिल्डिंगची रचना बदली करू नका. पंचांना विनंती आहे थोडंसं लक्ष द्या. आणखी याच्यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायचे आहे. 5-5:30 नंतर अंधार पसरताना आपण नेहमी पाहिलंय. त्या कारणाने 5 वाजेच्या आत आपल्या संपूर्ण मॅचेस कंप्लीट होणं गरजेचं असेल. कारण कोणत्याही संघाने इथे कोणतंही कारण देता कामा नये. त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रॉपर टायमिंगवरती सकाळी मॅचेस सुरू झाल्या. प्रॉपर टायमिंगवरती मॅचेस कंप्लीट झाल्या. तब्बल 4 दिवसामध्ये 32 मॅचेस कंप्लीट करण्याचं काम खऱ्या अर्थाने या विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 मध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतंय. आता स्वरंजन गायकवाड गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत निखिल शेडगे. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. आता पुन्हा एकदा संधी आहे. धावसंख्या 18 रन्स स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. पहिला बॉल.
स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅटची एज लागली, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. स्लोअर पद्धतीची बॉल, स्लोअर पद्धतीची बॉलिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नकल बॉल त्या ठिकाणी टाकण्यात आला. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, तुम्हाला या बॉलचा वापर अधिकचा केला जातो. नकल बॉल, फसवा चेंडू देखील या बॉलला म्हटलं जातं. निखिल शेडगे स्ट्राईक एंडला डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅकफुटला गेल्यानंतर प्रॉपर टायमिंग केले, कट शॉट आहे, पाठीमागे प्रोटेक्शन आहे, परंतु अगदी बॉलला सोडून दिलं विलासनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय, येतोय तो नशिबाचा चौकार. खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. पण अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही चालणार. सेमीफायनलमध्ये तुम्ही आलेला आहात, इथे समोरचं टीम सुद्धा आपण जर विचार केला तर तितकीच मोठी टीम आहे. तगडं आव्हान तुमच्या समोर आहे आणि त्या कारणाने अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही नाही करू शकत सेमीफायनलमध्ये. चौकार आलाय. नेक्स्ट बॉल, बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे प्रोटेक्शन आहे, फ्लाय स्लिप आहे, त्या ठिकाणी ताईने डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वरांजन गायकवाड आणि त्यांच्या विरोधामध्ये निखिल शेडगे. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते, कारण ही क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली तर वाईकरांच्या पसंतीला आलेली क्रिकेट स्पर्धा आहे. वाईकरांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला डोक्यावर घेतले. चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेल्यानंतर पुन्हा एकदा कट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने धावाने धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे चाललंय 24 वरती 2 ही स्थिती आहे. या मॅच मध्ये टीम अभय 11 संघाची प्रथम बॅटिंग करत असताना स्वरांजन गायकवाड आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मोठा स्ट्रोक आतापर्यंत कोणताही आलेला नाहीये. 4 बॉलमध्ये 6 धावा केवळ खर्च करताना आपण स्वरांजन गायकवाड यांना पाहतोय. बॉल क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. बापू नाईलकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडंसं स्ट्रगल करतायत. डॉट बॉल नाही येणार, एक सिंगल येताना पाहायला मिळते. 25-25. अनिकेत संकेत वाडकर यांना बॅटिंगला यावं लागेल लवकरात लवकर, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं स्वरांजन गायकवाड फॉर्म मध्ये आहेत. हा फटका चोरकस मारण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पॉपिंग क्रीजचा अधिकचा वापर करण्याचा प्रयत्न स्वरांजन गायकवाड करतायत, परंतु हा बॉल थोडासा दिशाहीन आहे. वाईट बॉल. 26 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. संडे आहे, सुट्टीचा दिवस, प्रेक्षकांची गर्दी. पुन्हा एकदा या बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते. 27 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. एकंदरीत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट शॉट, प्रॉपर टायमिंग आहे त्या ठिकाणी, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेत. सिंगल मिळताना पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 14च्या सरासरीने 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अभय 11 प्रथम बॅटिंग करत असताना चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. या मॅच मध्ये दोन्ही टीम आपण जर पाहिले तर खूप चांगलं क्रिकेट लीग मॅच मध्ये खेळून आलेत, परंतु इथे मात्र या सामन्यामध्ये कोण जिंकेल, अंतिम सामन्यामध्ये कोण खेळेल, कारण श्री काळेश्वर 11 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. मनीष मांडेचं कौतुक करावं लागेल. 35 धावा त्यांनी ज्या पद्धतीने केल्या, प्रेशर होता सामन्यामध्ये आणि तो प्रेशर ज्या पद्धतीने स्वतःवरती घेतला आणि त्यानंतर वैयक्तिक धावसंख्या 35 त्याची महत्वपूर्ण ठरली. ऑफ स्टंपच्या बाहेरून या बॉलला उचलला आणि पाठवून दिलं डीप पॉइंटला, सीमारेषेच्या पलीकडे. निखिल शेडगेचा एक टिपिकल स्ट्रोक,
4 धावांसाठी चौकार. गोलंदाजी मार्क होती, तुम्ही पंकज यांना पाहताय आणि पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला, त्याला मात्र अगदी मिडल ऑफ द बॅट केलं होतं, डीप पॉइंटला पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. पहिला बॉल चौकार आलाय. चांगली चांगली बॅटिंग मी म्हणेल निखिल शेडगे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि महत्वाची खऱ्या अर्थाने मिडल ओव्हरमध्ये बॅटिंग होताना पाहायला मिळते निखिल शेडगे यांच्या माध्यमातून. हाही फटका चांगला आहे, खिचून मारण्याचा प्रयत्न केला, गॅपमध्ये बॉल आहे आणि इथे आणखी एक कव्हर ड्राईव्ह. डावखुरे फलंदाज निखिल शेडगे यांच्या बॅटमधून आलेला आणखी एक कव्हर ड्राईव्हचा सुंदर अप्रतिम स्ट्रोक. धाबा मिळतील 4 चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉपिंग कीचा परफेक्ट वापर केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. 4 धावा चौकार. मेगा फायनल कडे आपण अगदी लवकरच ओढणार आहोत. धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 36 36 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये खेळ सुरू आहे. अभय 11 संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहायला मिळतोय. ओहो, इथे पा बॅट स्विंग चांगली आहे, थोडीशी लाईन चुकीची खेळली मी म्हणेन बॅटरने निखिल शेडगेने आणि डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. त्याचं कारण देखील आहे, ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता आणि त्या कारणाने बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चांगली बॉलिंग, कमबॅक केलंय. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करणारा हा बॉल होता. हा फटका तुम्ही पाहू शकता. कव्हर्सला पॉइंटला हा बॉल चाललाय निघून, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग निखिल शेडगे, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 38 धावा 38 रन्स स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. चांगली चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. अजूनही टीमचे आयकॉन प्लेयर मैदानाच्या बाहेर आहेत, जे संकेत वाडकर. स्लोअर पद्धतीचा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न राहिला. लिडिंग एज फ्लाय स्लिप मधून पाठीमागे बॉल जाताना पाहायला मिळतोय. रन्स किती मिळतील तर एक सिंगल रन मिळताना पाहायला मिळते. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय क्रिकेटचा सोहळा. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 ची ही मेजवानी अप्रतिम दर्जेदार राहिली. 4ही दिवस चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. एक सिंगल आले. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल आहे, बॅट स्विंग आहे, परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाही आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 39 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम आहे अभय 11. आयोजक आपली सर्व जी मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की अगदी मुख्य व्यासपीठावरती या. मेगा फायनलची इथून पुढे आपण तयारी करणार आहोत. त्याचबरोबर एका टुर्नामेंटची अनाउन्समेंट मी या ठिकाणी करत आहोत. काळभैरवनाथ क्रिकेट क्लब बावधन आयोजित वाई तालुक्यामध्ये प्रथमच 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये लीग मॅचेस होणार आहेत आणि 32 टीम ना या ठिकाणी त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. प्रथम बक्षीस आहे 31,000 दीपक दादा ननावरे यांच्या माध्यमातून. द्वितीय बक्षीस आहे 25,000 धनराज भैया भोसले यांच्या माध्यमातून. तृतीय बक्षीस आहे या स्पर्धेचं रोख रक्कम 21,000 जे संदीप दादा भोसले यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. टीम मीटिंग नको प्लीज. फिल्डिंग करणारी टीम प्लीज यार सहकार्य करा मित्रांनो. फायनलचा सामना आम्हाला खेळवायचा आहे. 5 वाजायच्या आतमध्ये इथे फायनल कंप्लीट होणं गरजेचं असेल. चला प्लीज थोडंसं घाई करा. मी इथे आता रिटायर्ड होताना पाहायला मिळतात. बॅट्समन डिक्लेअर केलेत कारण आयकॉन खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं संकेत महादेव वाडकर यांना आणि त्या कारणाने बापू नाईलकर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम मित्रांनो अधिकचा वेळ घेऊ नका. अजित सर
नितीन तात्या वरकडे जे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, आपल्याला देखील विनंती आहे सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. नितीन काका आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून सरचे स्वागत आहे. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचा अगदी अंतिम सोहळ्यामध्ये आपण सर्वजण येऊन पोहोचलेलो आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभय 11 संघ 39 वरती 2 अशी स्थिती आहे. बॅटिंग करत असताना प्रथम बापू मैदानाच्या आतमध्ये होते, ते बाहेर गेलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत संकेत वाडकर. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय निखिल शेडगे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलचा समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर येताना पाहायला मिळत आहेत. विलास गायकवाड गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला आयकॉन खेळाडू संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे जे सर्व पदाधिकारी सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितीन दादा सनस आपल्याला विनंती आहे आपण मुख्य स्टेजवरती या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. पहा अक्षय चोरड यांनी चुकी केली. पहा एक जिथे रन होती तिथे 2 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. साई ब्रँड होम हे शॉप खऱ्या अर्थाने अक्षय चोरड यांचा आहे आणि ज्यांना शॉपिंग करायची असेल, टी शर्ट ट्रॅक असतील, शूज असतील, त्याचबरोबर फॉर्मल ड्रेस असेल, हे तुम्हाला साई ब्रँड होम मध्ये खऱ्या अर्थाने मिळेल आणि त्यासाठी तुम्ही अक्षय चोरट यांना भेटा प्लीज. हा बॉल डॉट होता कारण ज्या पद्धतीने बॉलिंग तुम्ही पाहताय खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 3.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. सत्यजित देशमुख सर जे पुण्यावरून खास या क्रिकेट स्पर्धेसाठी आलेत आणि या संपूर्ण संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. सत्यजित सर आपलंही देखील या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमधून मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर्वांचंच या विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये मनापासून सरचे स्वागत. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र रन्स येत नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या षटकामध्ये आपण जर बॉल पाहिले तर आतापर्यंत बॉल झालेत 4 बॉल होताना पाहायला मिळतात. ब्रेक लावलाय या इनिंगला मी म्हणेन. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विलास यांचा पुढचा बॉल, हा फटका देखील फसलाय. बॉल हवेमध्ये, पाठीमागे स्वरांजन गायकवाडनी झेल पकडलाय. टाळ्या सिट्ट्या, कारण महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे टीमचा आयकॉन खेळाडू संकेत महादेव वाडकर इथे परतताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शिवानी ताई यांना विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून सरसे स्वागत आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम आपण प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, काही गरज नाही यार मित्रांनो. थोडीशी घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समन नेम नवनाथ वाशिवले फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. जे वाशिवली गावचे खेळाडू आहेत. नॉन स्ट्राईकला निखिल शेडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मित्रांनो बॉलिंग काय केले, विलास यांचं कौतुक करावं लागेल. विलास गायकवाड अप्रतिम बॉलिंग यार, कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. विलास गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. धावसंख्या केवळ आणि केवळ स्कोरबोर्डती लागते ती 42. हा बॉलची लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडला जातोय.
शेवटचा बॉल शेष आहे. धावसंख्या स्कोरवरती लागते ती 43. 43 वरती 3. अभय 11 प्रथम बॅटिंग करताना आपण संघ पाहतोय. श्री चौनेश्वर 11 संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 44 धाबा 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. अंतिम षटक घेऊन कोण येईल पाहावं लागेल. कितीचं टार्गेट बनेल हे देखील पाहावं लागेल. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी किताब आम्हाला देण्यात आलाय, कूलर देण्यात आलाय, आदित्य दादा चोरगे यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने मुंबई ठिकाणी वाई प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन गतवर्षी आपण पाहिलं. याही वर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये ती क्रिकेट लीग स्पर्धा मार्च महिन्यामध्ये येते. आदित्य दादा चोरगे आपण मुख्य व्यासपीठावरती या. 44 धावा स्कोरबोर्डती लागतात. अंतिम षटक आहे, फायनल षटक आहे आणि मयूर आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय. पहिल्याच बॉलवरती खेळ संपलाय. नवनाथ वाशिवले बॅक इन टू द पवेलियन. मोठी विकेट. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. याचा ज्या पद्धतीने हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न राहिला. लिडिंग एज ऑन साईडला मन बनवलं होतं आणि ऑन साईडला मारत असताना बॅटचा अंदरुनी हिस्सा कॅचेस विन द मॅचेस एक चांगला जाईल फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. फलंदाज आहेत बिपिन महाडिक बाउदन गावचे खेळाडू आहेत आणि ते आता मात्र या मॅचमध्ये 5 बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभय 11 संघ चांगली बॅटिंग झालेली नाहीये. आणखी काही धावा व्हाव्यात. कमीत कमी अजून इथून पुढे 5 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा करणं गरजेचं असेल. कारण 60 धावांच्या वरती धावफलकावरती धावसंख्या ठेवणं गरजेचं असेल. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलंय की मनीष मांढरेंनी केलेली फलंदाजी 62 धावा यशस्वीरित्या त्यांनी देखील चेस केल्या होत्या. फायनल मॅच कडे आपण जाणार आहोत. त्या अगोदरचा हा जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केलाय. डावखुरे फलंदाज आहेत बिपिन महाडिक आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. 45 वरती 4. नाना लोहार हे मयूरचे पापा आहेत आणि ते इथे आहेत. त्यांच्या माध्यमातून या जी विकेट घेतली त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आले. क्या बात आहे. आज वडील स्वतः मुलाचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर गोलंदाजी करतोय आणि ते आय थिंक या ठिकाणी शूटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. मुलगा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय पहा. मोठी गोष्ट आहे. ओ माय गॉड, चांगला बॉल होता. अप्रतिम बॉल होता. अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. निखिल शेडगे कोणतंही उत्तर नाहीये परंतु एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. संपूर्ण दिवसभर चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. परंतु त्याहून सर्वात मोठी मॅच आता आहे ती म्हणजे मेगा फायनलची. परंतु याही मॅचमध्ये कोण जिंकेल हे पाहावं लागेल. मयूर लोहार निघालेत. पूलचा फटका. पूल इज अ सक्सेसफुल. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. निखिल शेडगेचा बार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. शॉर्ट बॉल होता आणि त्याला मात्र बनवून मारलंय. बॉडी बॅलन्स खूप चांगला होता आणि हा बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे. निखिल शेडगे टिपिकल स्ट्रोक. 4 धावा चौकार. 50 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. म्हणजे एक चांगली धावसंख्या स्कोरबोर्डती लावण्यामध्ये अभय 11 संघाला यश आलंय म्हणायला काय हरकत नाहीये. 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलवरती कशा पद्धतीने फलंदाजी होते पाहावं लागेल. मयूर लोहार निघतायत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल इथे टर्न होईल कारण पाठीमागे आपण जर पाहिलं तर बॉल टर्न होताना पाहायला मिळतो. एक मिळते दुसरीचा प्रयत्न होईल आणि इथे
कोण जिंकेल तर मयूर लोहार जिंकतायत. रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळते, एकच रन मिळेल. धावसंख्या स्कोरपुरती लागते ती 51 वरती. अभय 11 प्रथम बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल शेष आहे आणि त्यानंतर सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत. परंतु 51 वरती 5 ही स्थिती आहे. निखिल शेडगे स्ट्राईक एंडला 13 चेंडू 23 वरती खेळतात. आखरी गेंद. यावेळेस बॉल पहा तुम्ही वेगाने टाकला होता. मयूर लोहारने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकलाय. आता क्षेत्ररक्षक नाहीयेत, चुकी झाले, परंतु किती रन्स मिळतील या बॉलवरती पाहावं लागेल. तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळताना पाहायला मिळते. या दोन धावांनी धावफलक आपण पाहूया. 53 धावा तब्बल स्कोरपुरती लागताना पाहायला मिळत आहेत. 54 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला. अभय 11 टीम राजीवजी शिर्के आपल्याला विनंती आहे, चला लगेच या मैदानाच्या आतमध्ये. 30 बॉल 54 धावांचं टार्गेट आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. स्पोर्ट ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या बरोबर 4ही दिवस जोडले त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. परंतु आता तुम्ही कुठेही जाऊ नका. मेगा फायनल आहे, अंतिम मॅच आहे आणि ज्या मॅचची सर्वजण आपण वाट पाहत होतो ती मॅच अगदी जवळ आले. या इनिंग ब्रेक मधून त्याचबरोबर आमचे जे सर्व क्रिकेटर या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेत, प्रेक्षक आमचे छोटे या ठिकाणी आलेत, त्यांना विनंती आहे थोडंसं बॉल आम्हाला रिटर्न द्या. तुमच्यापर्यंत बॉल आला तर तो बॉल पुन्हा एकदा आमच्या पंचांपर्यंत फेकण्याचं काम तुम्ही करा. अभय 11 थोडंसं या घाई करा मित्रांनो, कारण समोर डोंगर आहे आणि त्या डोंगराची सावली मात्र आता या मैदानावरती आपल्याला पडताना पाहायला मिळते. दिवस छोटा आहे आणि त्या कारणाने थोडंसं फास्ट आपण खेळणं गरजेचं असेल. ओपनिंग जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये या. मेगा फायनलची तयारी आयोजक टीम आपण सर्वांनी करा. मेगा फायनलची रूपरेषा कशी असेल ते देखील मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. जशी मॅच संपल तशी मेगा फायनलमध्ये जाणारे दोन्ही टीम अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येतील. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीममध्ये. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू आमच्या बरोबर टॉससाठी जोडले जातील, लाईनअप करतील. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे त्या ट्रॉफी बरोबर दोन्ही कॅप्टनचे फोटोज त्या ठिकाणी घेतले जातील. त्याचबरोबर आपण फायनलमध्ये खेळत असताना दोन्ही टीमला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर देखील आमच्याबरोबर त्या ठिकाणी जोडले जातील. टॉस केला जाईल आणि टॉस झाल्यानंतर आपण मेगा फायनलच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ही संपूर्ण रूपरेषा आहे सेमी फायनल संपल्यानंतरची. त्या कारणाने विजेता संघ श्री काळेश्वरी 11 टीम आपण रेडी राहा. 54चं टार्गेट आहे. बॉल असतील 30च्या पाठीमागे 54 धावा. कोण जिंकेल कोण हरेल या 30 बॉलमध्ये समजेल. आणि पहिल्या विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये श्री काळेश्वरी 11 संघाबरोबर कोण खेळेल हे येणारे 30 बॉल सांगतील. त्याचबरोबर सुनीलबाई गायकवाड यांचं स्वप्नीलबाई गायकवाड यांचं देखील शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादा आपलं मनापासून सरचे स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदी आळी तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने गेली 2 महिने जी मेहनत विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील आणि या संपूर्ण आयोजनामध्ये ज्या आयोजकांनी आपली खऱ्या अर्थाने आपला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्या सर्वांची मेहनत आज खऱ्या अर्थाने रंगाला आले.
आणि संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहिली ना, 4 दिवस सुपर डुपर हिट राहिली. पहिला दिवस उद्घाटन सोहळा, त्यानंतर सुरू झालेल्या मॅचेस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि आजचा अंतिम दिवस तुम्ही पाहिला तर प्रत्येक दिवशी आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅच चांगली झाली. प्रेक्षकांची तुम्हाला तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. आणि आज खऱ्या अर्थाने वाई तालुक्यातील एक फेमस स्पर्धा म्हणून विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 कडे पाहिलं जात आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय संकेत महादेव वाडकर आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आयकॉन खेळाडू स्वरांजन गायकवाड. एक चांगली लढत पाहायला मिळेल. 54 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगकडे आपण जात आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर 2, स्वरांजन गायकवाड. हलक्या हाताने बॉलला प्लेस केलंय, सन्मान दिला होता. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना थोडंसं प्रेशर रिलीज केलंय की काय बॅटर स्वरांजन गायकवाडने, हे सुद्धा पाहावं लागेल. संकेत वाडकर युवा खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॅटिंगसाठी आता मात्र स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत मयूर जाधव. त्याचबरोबर आमचे अजितदादा पेटकर आणि राहुल वाडकर या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती, जे संघ मालकाची भूमिका आपण पाहिले. काय फटका खेळला यार, क्वालिटी स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ज्या पद्धतीने पिक केला, पिकअप स्ट्रोक ऑफ साइडला, ऑफ ड्राईव्ह. आजच्या दिवसातील सुरेख सुंदर अप्रतिम स्ट्रोक. क्या बात है, क्या बात है. क्वालिटी होती. सुपर डुपर हिट. षटकार. रिप्ले टेलिकास्ट. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे. क्रिकेटचा पुस्तकी फटका आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा बॉल, हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं, ढकललं. 1 मध्ये ते खुश असतील. 8 धावा तब्बल स्कोरवरती लागताना पाहायला मिळत आहेत. 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे एक आणखी रन घेण्याचा प्रयत्न राहील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी सांगितलं, रेफर केलंय रनआउट साठी. हे क्रिकेट आहे. हलक्यात तुम्ही कोणालाही घेऊ शकत नाहीये. आता मात्र टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय आणि आमचे पंच क्रमांक 3 आहेत ते मात्र आता स्क्रीन मध्ये पाहतायत. थोडीशी दगदग वाढली असेल टीम श्री चौनेश्वर 11 टीमची, कारण हा निर्णय त्यांच्या अंगलट येतोय की काय हे सुद्धा पाहावं लागेल. स्पोर्ट ऑन चॅनल म्हटलं की क्लीन आणि क्लिअरिटी त्यांची खूप चांगली असते. दूध का दूध आणि पाणी का पाणी. थोड्याच वेळात काही सेकंदांमध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पुन्हा पुन्हा पाहिलं जाईल कारण निर्णय क्रुशल आहे. ओपनिंग जोडीमधला बॅटर त्या ठिकाणी रनआउट स्वरूपामध्ये भेटलाय का पाहावं लागेल. आणि पंचांचा निर्णय, थर्ड अंपायर पंचांचा निर्णय येतोय की ऑनफिल्ड निर्णय जो असेल तो मात्र ग्राह्य धरला जाईल. जितेंद्र सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सुरूर हायस्कूलचे सर या ठिकाणी उपलब्ध राहत आहेत. सर प्लीज या. वेलकम सर, सुस्वागतम. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपला निर्णय काय आहे? ओके, नॉट आउट. थँक्यू सो मच. ऑन फील्ड निर्णय असेल कारण इकडे त्या अँगलने कॅमेराने क्लिअरिटी आपल्याला सांगता येत नाही, त्या कारणाने ऑनफिल्ड जो निर्णय आहे तो अंतिम पकडला जाईल. थँक्यू सो मच. क्रुशियल मॅच आहे जिथे आपण पाहतोय स्लोअर पद्धतीचा स्लोअर वन हाताळला. त्या ठिकाणी सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. 5 बॉल 4 बॉल हाताळलेत. संकेत वाडकरनी 9 धावा स्कोरबोर्डती आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. यावेळेस ऑन साइडला धमाका, दिवसा चांदण्या दाखवण्याचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये.
वॉटर स्ट्रोक ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला ठोकलेला एक क्लासिकल फटका, अप्रतिम स्ट्राइक मयूर जाधवच्या बॅटमधून आलेला, लॉंग 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 स्ट्रॉंग षटकार. काय फटका होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला एक चाबुक स्ट्रोक, बिंगरिक स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. जबरदस्त बॅटिंग, मयूरचं कौतुक करावं लागेल. क्वालिटी बॅटिंग. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. नाही घेतली सिंगल, क्या बात आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ते 15 रन्स, 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. बॅटिंग करतायत मयूर. 5 बॉलच्या पाठीमागे 14 वरती स्वरांजन गायकवाड आयकॉन खेळाडू 1 चेंडू 1 वरती बॅटिंग करतोय. क्या बात आहे. 54चं टार्गेट आहे. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता डॉट आहे. नाही नाही नाही. त्याचबरोबर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्यदादा चोरगे यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सतीश सनस यांना देखील विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण क्रिकेटचा आनंद घ्या. कारण विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेवरती सर्वांचं प्रेम आहे आणि ज्या पद्धतीने शशिकांत कोचळे सर या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये ही संस्था चालवत आहेत आणि नेहमीच मुंबईकरांचं असेल, वाई तालुक्यातील आमच्या सर्व मान्यवरांचं असेल, या संस्थेवरती विशेष प्रेम राहिलं आहे. आणि पहा, कुठेही क्रिकेट आणि या संस्थेचा संबंध नसतानाच सुद्धा एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आणली, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. हे सोपं नाही आहे. आणि फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कारणाने संपूर्ण आयोजन टीमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काय स्पर्धा आणली. अगदी या संपूर्ण टेनिस क्रिकेट हंगामामधील ज्यावेळेस सर्व स्पर्धा कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रेक्षकाला प्रश्न विचारा, त्यांच्या आवडीची स्पर्धा कोणती राहिली. बॅकफुटला गेले, तिथून या बॉलला उचललाय. रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. नाव आहे स्वरांजन गायकवाड. वाई तालुक्याचा सुपर हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय स्वरांजन गायकवाड. टिपिकल स्ट्रोक, 6 धावा षटकार. काय फटका होता. कोण. पुढचा बॉल फुल टॉस, ड्राइव्ह केलाय, समोर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना देखील हुलकावणी देत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. टाळ्या शिट्ट्या प्रेक्षकांची. प्रेक्षकांना मजा येते ही बॅटिंग पाहून स्वरांजनची, कारण काय फलंदाजी केले. एकंदरीत संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग केली. पुढचा बॉल, या बॉलला जाऊ दिले. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल रन मिळताना पाहायला मिळते. या सिंगलनी धाव फलकावरती 26 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. वाईड प्लस 1 अशा 2 धावा आहेत. एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 27 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वरांजन गायकवाड. यावेळेस पुन्हा एकदा या बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिडलला टाकलेला बॉल निखिल शेडगेनी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडासा मोकळा श्वास घेतलाय निखिल शेडगेनी. काय फलंदाजी राहिली स्वरांजन गायकवाड यांची संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांच्या बॅटिंगचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत कळवू की किती धावा स्वरांजननी कुठल्यात या स्पर्धेमध्ये. ड्राइव्ह केलाय ऑफ साइडला. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. स्वरांजन गायकवाडचा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक, ऑफ साइडचा नेत्रदीपक पुस्तकी फटका. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट पहा. ऑफ साइड वरून उचललं होतं, पिकअप स्ट्रोक होता, जिथे क्षेत्ररक्षक कोणतेही पोहोचू शकले नाहीत. बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावा षटकार. क्वालिटी बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग. दोन्ही बॅटर विचार केला तर एका गावचे आहेत आणि त्यामुळे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. दोन्ही फलंदाज पहा तुम्ही
मयूर बॅटिंग करतोय 5 चेंडू 14. स्वरांजन गायकवाड बॅटिंग करतायत 5 चेंडू 17 वरती. 172 धावा कुटणारा स्वरांजन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्वरांजन गायकवाडची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती करतोय की जरा एकदा जोरदार टाळ्या द्या स्वरांजन गायकवाड साठी. 172 धावा कुटणारा हा वाईचा वंडर बॉय म्हणायला काय हरकत नाही. आणखी एक काय फटका खेळलाय समोरच्या दिशेने, बॉलला फोर्स केलं. साइड स्क्रीन नाही परंतु कॅमेरामॅन आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून या बॉलला पाठवलंय प्रेक्षकांसाठी. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रिप्ले टेलिकास्ट पहा तुम्ही. ओर पिच बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलं. स्ट्रेट बॅटनी हा फटका खेळला. लॉंग अँड स्ट्रॉंग गगनचुंबी आणि या फटक्याची उंची पाहिली तर सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 39 39 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 54 धावांचं टार्गेट आहे. 39 बनलायत. 15 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा स्वरांजन गायकवाड. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार पुन्हा एकदा. वन्स मोर वन्स अगेन लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावल्यात. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. अभय 11 संघाचा कार्यक्रम करून टाकलाय की काय हे म्हणावं लागेल. काय फलंदाजी राहिली याल. निखिल शेडगेला ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती तुटून पडलेत. स्वरांजन गायकवाडनी ही स्पर्धा जिंकली. मी म्हणेन मॅन ऑफ द सिरीजचा किताब कोणाकडे जाईल फायनल नंतर आम्ही सांगणारच आहोत. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. केवळ 9 धावांची गरज आहे. धर्मा चिकणे बॉलिंग मध्ये येत आहेत परंतु मी म्हणेन थोडेसे लेट झाले. धर्मा चिकणेंनी पहिलं षटक हाताळायला पाहिजे होतं का. या सर्व गोष्टींवरती चर्चा होईल परंतु हा सामना संपल्यानंतर धर्मा चिकणे सेलिब्रेशन मॅन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती येत आहेत. मयूर स्ट्राईक एंडला 5 चेंडू 14 वरती खेळतायत. कमालीची मॅच आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा बॉल सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. आता धर्मा चिकणे आणि स्वरांजन गायकवाड. विकेट घेतली तर धर्मासाठी टाळ्या होतील. षटकार ठोकला तर स्वरांजनसाठी टाळ्या होतील. आता बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला पाहायला मिळतोय. नवी मुंबईमध्ये खूप सारा प्रॅक्टिस केली आहे. आता त्या प्रॅक्टिसला प्रॅक्टिकल मध्ये दाखवावं लागेल धर्मा चिकणेला. एका बाजूला 200च्या आसपास चाललेला 200 धावांच्या जवळ चाललेला खेळाडू म्हणजे स्वरांजन गायकवाड तर दुसऱ्या बाजूला धर्मा चिकणे. ऑफ साइडला टाकलेला बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. स्वरांजन गायकवाडचा एक चाबूक स्ट्रोक. कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग. 50 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. आता केवळ 4 धावांची गरज आहे. धर्मा चिकणे बॉल त्यांनी परफेक्ट टाकला होता परंतु स्वरांजन गायकवाड ज्या फॉर्म मध्ये आहेत अगदी प्रत्येक बॉल त्यांना फुटबॉल दिसतोय. मेगा फायनल च्या अगोदरचा थरार तुम्ही पाहताय. 4 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल स्वरांजन गायकवाडनी सिक्सर ठोकलाय. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. सेमी फायनलचा थरार संपला. श्री चौनेश्वर 11 टीमनी सेमी फायनल जिंकली. स्वरांजन गायकवाड क्या बात आहे. कमालीचा खेळ राहिला. एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वरांजन गायकवाडच्या नावावरती धावा किती आहेत हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि तब्बल 194 धावा 298 चा स्ट्राईक रेट. सिक्सर ठोकलेत 25 आणि चौकार आहेत 5. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम खेळ. जबरदस्त खेळ आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच देखील स्वरांजन गायकवाड आहे. दोन्ही विजेते संघ अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. स्वरांजन गायकवाड ला जवाब फलंदाजी. इथून पुढे आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत तर मी मान्यवरांना सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. हो यस दोन्ही संघ
विजेते संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आपण इथून पुढे मेगा फायनलच्या थराराकडे जाणार आहोत. मेगा फायनलचा टॉस देखील अगदी मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. त्यासाठी विजेते संघ श्री चौनेश्वर 11 संघ आणि श्री काळेश्वरी 11 संघ प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये या. हॅलो.